सांगा. त्याच्यानंतर आता परभाषी शब्द आहे. त्या परभाषेला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या इकडलाच एक शब्द आपल्याला बाकी आहे अजून. त्याचं नाव आहे कानडी शब्द. नंतर गुजराती शब्द. तर वाळंबे साहेब म्हणतात महत्वाचे किती तेवढे जर लक्षात ठेवले, गुजराती 2 मिनिटात लक्षात राहू शकतात. घी, दादर, शेठ, दलाल, रिकाम टेकडा आणि डबा एवढे शब्द महत्वाचे. कशामध्ये परीक्षेत वारंवार विचारले गुजराती शब्द. तुम्ही म्हणले आगाव पाहिजे, पुस्तकामध्ये आहे, तुम्ही वारंवार त्याला वाचावं लागेल, त्याला स्टोरी मध्ये टाकावं लागेल. बरोबर का नाही? आपल्याला काही करता येईल का त्यासाठी ते आपण पाहणारच आहोत. बरोबर आहे. नंतर आता आज शिकायचा आपल्याला पहिला प्रकार राहिलेल्यापैकी नंबर 1 ला कानडी शब्द. नंतर आपण बाकी शिकू. ठीक आहे. बाकी सर्वजण जॉईन होतो. मी रिवाइज केलं फक्त. आता आपण स्टार्ट करू. कानडी शब्द. शब्दस्थितीमध्ये स्वकीय आपलेच आहेत हे सुद्धा कानडी शब्द. आता आपल्याला माहित सुद्धा नाही, आपण बोलताना बरेच शब्द कानडी शब्द आपल्या मुखातून बाहेर पडतात. तुम्हाला आठवते का आपण बोलताना म्हणतो मग अण्णा किंवा घरामध्ये अक्का, ताई, नंतर गुढीपाडव्यातलं गुढी, मग नंतर आपण विळी चिरण्यासाठी वापरतो ती विळी, नंतर अडकित्ता, बरोबर आहे का नाही, सुपारी फोडण्यासाठी, नंतर काय कुठून टाकायचं असेल तर खलबत्ता, बरोबर ना. त्याच्यानंतर चिरगुट, चिंधी, हे शब्द रजई, खोली, बरोबर नाही, हे सगळे शब्द काय आहेत? कानडी शब्द. पण तुम्हाला असं वाटलं की सगळे शब्द सर लक्षात राहत नाहीत, तर आपल्याला लक्षात कसे ठेवायचे? तुम्ही तुमची स्टोरी करू शकता किंवा आपण आपलं काहीतरी करता येईल का. मी शब्द लिहायला बोर्डवर, त्यामध्ये कानडी शब्द, बरोबर. याला वारंवार असंच ऐकूनच पाठ झालं पाहिजे हा कार्यक्रम, लक्षात ठेवा. मी वेगळ्या पद्धतीने लिहितो, नंतर आपली स्टोरी आपण तयार करू, बरोबर. सध्या आपण इतरांची स्टोरी पाहतो. विठोबा समजा आपण म्हणू, नंतर प्रभाव, नंतर कैवार, इकडे लिहायचा मुद्दा. त्याच्यानंतर आहे अण्णा, अक्का, अण्णा, अक्का, नंतर आप्पा, आप्पा झाल्यावर ताई, नंतर आई, नंतर बांगडी आणि नथ, बरोबर आहे. त्याच्यानंतर गुढी, त्याच्यानंतर काठी, बांबू, तांब्या, नैवेद्य, 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 बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचे शब्द पहा. नंतर आपण हे लक्षात कसे ठेवायचे पाहू, काळजी करू नका. शिंपी, शिंपी, शिंपी लिहिले तर लवकर पाठ होतील, मला लिहावं लागेल तुम्हाला समजून सांगायचं म्हणजे. कांबळे, कांबळे, त्याच्यानंतर पगडी, पगडी, पगडी झाल्यानंतर गादी, रजई, दाभण, चिरगुट, चिंधी, त्याच्यानंतर सांगितले होते का याच्याबद्दल माहिती पहा. आता तुम्हाला लक्षात आलं असेल हे शब्द लिहिल्यावर आपण याच्यावर काहीतरी बनवू शकतो का? 100% बनवू शकतो. पण काय बनवू शकतो ते पहा. वेगळे शब्द अजून पाहायचे असतील तर सगळेच याच्यामध्ये येणार ना. स्टोरी मध्ये काही शब्द येतील, काय तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. भंगार, बरोबर आहे, भांडे, त्याच्यानंतर हंडा, गाडगे, त्याच्यानंतर तांब्या झालं, चंबू झालं, खलबत्ता, अडकित्ता, किल्ली, कुंची, भाकरी, चाकरी, कणिक, कणिक, तंदूर, तंदूर, त्याच्यानंतर लिहा उत्तप्पा, डोसा, डोसा, उपीट, उडीद, त्याच्यानंतर बोका, सॉरी कडबोळी, केळवण, दोडकी, पडवळ, कोशिंबीर, कोशिंबीर,
गाजर, चिंच, आवळा, खोबरे, लवंग, छटा, झाले. भरपूर शब्द आहेत तसे बघायला गेले. चला, बोर्डवरच दिसत नाही, मी परत सांगतो इकडं. आता क्लिअर कट दिसत असेल अशी अपेक्षा. ओके. आता हे शब्द जे तुम्ही बोर्डवर बघायचा वाचा एकदा, आणि तुम्हालाच लक्षात येईल की याला ट्रिक्स द्यायची गरज आहे का, बरोबर का नाही. आपण याला आपल्या भाषेमध्ये कसं कन्वर्ट करू शकतो ते तुम्हाला एका मिनिटात लक्षात राहील. चला, आता पहा. सध्या तुम्ही जर समजा आहेत त्यानुसारच बोलले तर तुम्ही तुमच्या मनाला बोला विठोबा. आपल्या सर्वांना माहिती विठ्ठल, बरोबर का नाही. जो संपूर्ण महाराष्ट्राचा नाही तर भारताचा नाही तर जगाचा कैवारी आपण म्हणतो, कैवा. विठोबा म्हणजे देवाचं नाव घेतलं, आणि विठोबाचा जो प्रभाव आहे तो महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घरामध्ये असणारे, मग ते अण्णा असो, अक्का असो, आप्पा असो, ताई असो, नाही तर आई असो, बरोबर नाही. सगळे घरामध्ये आपल्या कॅन्डिडेट असतातच, बरोबर का नाही. ताई आई म्हणजे लेडीजची जेव्हा चर्चा होते तेव्हा वागणी नच मनानच यायला पाहिजे, बरोबर आहे का नाही. आणि इथून इतके शब्द जे आहेत हे इथं आपल्याकडे एक सण असतो, सण गुढीपाडव्याचा, माहितीये का. त्या मला सांगा, गुढी कशावर उभारली जाते, काठीवर. मग ती काठी काय असते, बांबू. आणि गुढी उभारणं म्हणजे काय, उलटा तांब्या लटकीतात, बरोबर आहे. तांब्या असं टाकला जातो त्यालाच आपण गुढी म्हणतो. आणि गुढीपाडवा चांगलं चुंगलं खायला असतं, पहिले देवाला नैवेद्य दाखवतो आपण, मग खायला सुरू करतो. बोटुळ्याचा भात, काय खातो आपण, बोटुळ्याचा भात. तुमच्या इकडे शेवया म्हणतात का त्याला. बर. गुढीपाडव्याच्या सणावरून तुम्हाला एवढे शब्द लक्षात राहिले, काय अडचण आहे का बाकी सोप्या पद्धतीने, बरोबर आहे का नाही. आता बाकी तुम्ही शिंपी म्हणल्यानंतर बाकीचे शब्द तुम्ही ऍडजस्ट करू शकता, किंवा इथून पुढे तुम्ही असं म्हणू शकता, गुढीपाडव्याचा सण होता, घरामधले कॅन्डिडेट तुम्हाला कळाले, अण्णा अक्का आप्पा आहेत, बरोबर आहे. आणि फॅमिलीची चर्चा करायची झाली तर असं समजा 2 मिनिटासाठी, बरोबर आहे. कांबळे नावाची फॅमिली होती, जे की कांबळे साहेब शिंपी होते. शिंपी माहिती आहे तुम्हाला. मग शिंपीचं काम काय, बरोबर आहे का नाही. मग ते शिंपी म्हणल्यावर तुम्ही मनाने लक्षात ठेवू शकता, ते पगडी घालत होते वगैरे वगैरे. मग गादी, गादी म्हणा नाही तर रजई म्हणा, तुम्हाला माहिती गादी सुद्धा बनवतात काही ना, गादी. मग आता आपण जर म्हणलो शिंपीचा परिचय करून दिला समजा थोडक्यात, तर मग आता ही काय, हा जो कार्यकर्ता आहे किंवा मग विठोबा नावाचा कार्यकर्ता म्हणा, बरोबर आहे. हा विठोबा नावाचा कार्यकर्ता घरच्याला काय म्हणतो, वडिलाला अण्णा, बरोबर आहे. ताईला अक्का किंवा ताई, बरोबर आहे. किंवा वडिलाला दुसरं नाव काय असते, आप्पा म्हणतात, काही जण म्हणतात तो बोलतात. नंतर आईला तर आईच आपण म्हणतो, बरोबर. मग आता हे काय करते, मला काहीतरी खायचं म्हणते. मग काय खायचंय, नैवेद्य दाखवणं झालाय, आता खायचंय. काय खायचंय सांग बाबा. मग ऑफर देते ताई त्याला. ऑफर काय देते सांग तुला, नंबर 1 ला इथे लिहितो मी, उसळ खायची, बरोबर का नाही. नंबर 1 ला बघा इथे लिहितो, 1 नंबर वाटलं, उसळ खायची तुला, बरोबर आहे. त्याच्यानंतर तू सांग फक्त काय खायचंय. नंबर 1 उत्तप्पा खायचाय तुला, का डोसा खायचाय तुला. 2 नंबरला उत्तप्पा, 3 नंबरला डोसा, बरोबर ना. 4 नंबरला उपीट, बरोबर आहे का नाही. उपीट यापैकी काय खायचं तुला सांग. ऑफर काय दिली खाण्यापिण्याच्या पदार्थामध्ये, तुला उसळ खायची, उत्तप्पा
दिसायले का रे? रोज एकदा आपल्याला ब्रेक भेटायला रुकावट केली खेद आहे. दिसायले का? सोपान काळबांडे ऑल ओके आता? ओके. चला, रुकावट केली खेद आहे. आपण खाऊ लागलो उत्तप्पा, डोसा, उपीट आणि उसळ. मग आता त्यानं ऑफर दिली या 4 पैकी त्याचा आवडता कार्यक्रम होता उसळ. मग आता ताई म्हणते उसळ तर करायची, पण उसळ करता करता मिसळच तयार करते. आता मिसळ म्हणलं माहिती तुम्हाला बकळ काय मध्ये टाकावं लागते. उसळ करताना काय काय टाकलं बघा. नंबर 1 ला छटा खोबरे. एक छटा खोबरं पहिल्यांदा घेतलं. त्याच्यानंतर कोथिंबीर म्हणा, आणि कोथिंबीर माहिती कोथिंबीर. नंतर लवंग, आवळा, चिंच. चिंच तर कोशिंबीर मध्ये टाका तुम्ही वाटलं बरोबर आहे. गाजर सगळे. नंतर दोडकी. हे जे पदार्थ आहे ना, दोडकी, आवळा, चिंच, खोबरे, लवंग, गाजर, हे सगळं बरोबर आहे का? आणि आता कशा कोथिंबीर जर असेल तर काय लागेल चिरायला? इळी. इथे लिहिलं नाही का तुम्ही? इळी. इळी बी लिहामध्ये याच्यामध्ये एक शब्द आहे. इळी ती कोथिंबीर चिरायची, दोडके चिरायची मस्त. त्याच्यानंतर मग त्या उसळीमध्ये टाकायची. चिंच टाकायची, आवळा टाकायचा, छटा खोबरं टाकायचं, नंतर लवंग टाकायची, गाजर टाकायचं, जरा 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 सगळं टाकायचं आणि मस्त उसळ बनवायची. मग उसळ बनवायला उसळ पण म्हणायचं त्याला मिसळ. आपण मिसळ मध्ये सगळे पदार्थ टाकता येतात बरोबर आहे का? मग बाकी काय? जेवायला बसला कार्यकर्ता, बसल्यानंतर बसाय टाकावं लागते रजई, नाही तर तुम्ही गादी टाका बरोबर आहे. कुठं बसला असं जेव्हा खोलीमध्ये येतात. खोली हा शब्द बी काय माहिती का नाही? खोली बरोबर का नाही? पण खोली लावलेली होती, कुलूप लावलेलं होतं, त्याला काय पाहिजे? किल्ली. म्हणून किल्ली शब्द कशात होती? किल्ली बरोबर का नाही? किल्ली कशात येतो? किल्ली उत्तर कानडी शब्दामध्ये येतो बरोबर ना? बसला जेवायला बरोबर का नाही? जेवायला बसतो तो काय? रजईवर बसला. त्याच्यानंतर काय होते सांगा तुम्ही जेव्हा बसल्यानंतर? तांब्या जेव्हा लागते का नाही पाण्याचं भरून? तांब्या द्यायला बरोबर आहे. बाजूला कशा होता? काय होता ठेवलेला? हांडा म्हणजे भांडे होते. पदशीर लगे वाढलं. वाढल्यानंतर तांब्या वरून पडला. झुरळ. इथे लिहिलं झुरळ शब्द बी याच्यात येतो. झुरळ बाजूला लिहायलो. सगळं एका खाली एक तुम्ही लिहा पदशीर. तांब्यात पडला काय? झुरळ. ते दचकलं. दचकलं की हात लागला तांब्याला, पाणी सांडलं. पाणी सांडल्यावर काय करावं लागेल रे? बरोबर आहे. चिरबूट आणि फरबूट जे काही घ्यायचं, चिरबूट चिंदी घेऊन त्याला काय पुसावं लागेल? काय पुसावं लागेल? 100% पुसावं लागेल बरोबर आहे का नाही? आता हे सगळं बनू लागले तेव्हाच कशाचं काम पडायला पाहिजे तुम्हाला? आडकित्ता आणि खलबत्त्याचं काम पडायला पाहिजे. काही जण ते आडकित्त्यानं सुद्धा ते नारळ खोबऱ्याची वाटी आहे ती कापतात नारळ. काही जण खलबत्त्यामध्ये बाकीचा कार्यक्रम तुम्ही करू शकता खलबत्त्यामध्ये बरोबर आहे. मग एक गाडगं घेतली ती आणि त्या गाडग्यामध्ये मस्त कोशिंबीर टाकली, ज्याच्यामध्ये चिंच बिंच टाकलेली अशी कोशिंबीर त्या गाडग्यामध्ये थंड आणि बाजूला ठेवते जेवायला बरोबर. एवढा छान स्वयंपाक केलाय म्हणून ताईला बाजारात जाते ती बागड्या आणि नस आणून देते मस्त बक्षीस म्हणून बरोबर आहे का नाही? पण ताईला मदत मदत आता बोलताना तुम्ही स्टोरी तयार करा म्हणायला रे. बाबा ताईला असं वाटतं की तू काय बेजार करायला? मी तुम्ही काय नोकरी करायची का चाकरी करायची बरोबर का? नेहमी तूच सांगतोस मला, तुम्ही मला करू लागला बरोबर का नाही? अशा प्रकारे तुम्ही शब्द लक्षात ठेवू शकता. पेटी भंगार हे तुम्हाला येणार याची काही कुठं जोडायची गरज नाही तुम्हाला. तर सोप्या पद्धतीत काय करायचं ते पाहता परत एकदा. सगळ्यात सोपा कार्यक्रम. पहिल्यांदा एक जणाचा परिचय द्यायचा बरोबर आहे का? कोणतं? कांबळे नावाची फॅमिली बरोबर आहे. कांबळे साहेब हे शिंपी आहेत असं समजा बरोबर आहे. जी की पगडी गादी शिवायचं द्यायचं काम आहे. प्रत्येकाच्या घरात माणसं असतात तसं त्यांच्या घरामध्ये माणसं होती. काय माणसाला काय म्हणतो आपण बरोबर का नाही? विठोबा नावाचा मुलगा आहे, अण्णा आहे बरोबर आहे. त्याच्या अण्णा बरोबर आहे म्हणजे वडील. अण्णाला तो म्हणतो आप्पा बरोबर का नाही? नंतर अक्का आहे, ताईला म्हणतो तो अक्का. ताई आली, अक्का बी आली. नंतर आई आहे बरोबर आहे. असतेच प्रत्येकाच्या घरात. नंतर गुढीपाडव्याचा सण आहे. मग गुढीपाडवा बघा एवढा यांचा परिचय जर दिला तर सगळे शब्द आले का नाही? आणि तिथं कोणाचा प्रभाव असतो? वडिलांचा प्रभाव असतो म्हणायचं नाही. विठोबा स्वतः मुलगा आहे त्याचा प्रभाव असतो म्हणा तुमच्या मनावर. जर असं नसेल लक्षात ठेवा. गुढीपाडवा म्हणला की गुढीपाडव्यात तुम्हाला 5 शब्द कळाले का नाही सांगा? गुढीपाडवा म्हणजे तांबे असते, बांबू असते, बांबू बरोबर आहे. बांबूची काठी असते. नंतर गुढी उभारतो आणि मस्त खाली नैवेद्य ठेवतो का नाही आपण पहिला. मग नंतर एवढं जर गुढीपाडवा कळाला की डायरेक्ट खाण्यापिण्याच्या पदार्थाकडे यायचं बरोबर आहे का नाही? विठोबा म्हणतोय ताई खायला कर. मग ताई म्हणते काय करू? उसळ करू बरोबर, उत्तप्पा करू, डोसा करू, भाकरी खायचंय का तंदूर करायचे, जे काही तुम्ही खाण्यापिण्या सगळे पदार्थ सांगा याच्यामध्ये. उपीट करू बरोबर आहे का नाही? दोडक्याची भाजी भाकर खातो दोडकी असे म्हणू शकता तुम्ही.
सोबत कोशिंबीर कर, बाकी काही कर खाणं कर असं म्हणते ती. मग ताईने जेव्हा उसळ बनवायला सुरुवात करते तेव्हा उसळीत काय काय टाकावं लागते? कोथिंबीर, लवंग, छटा खोबरं, बरोबर आहे. नंतर आवळा ते टाकीत नसतात, बरोबर आहे. आजकाल लोक तसं तर तयार बी काही टाकायले, पोह्यामध्ये साखऱ्या टाकायले, बरोबर आहे का? त्याच्या बाबत तुम्ही पाहिलं नाही का? मग काही जण तर पोह्यामध्ये आलू टाकतात, बरोबर आहे. मुंबईला तर गोड लागतात पोहे. ओके, जेवण झाल्यास आडकीता लागल आहे का नाही रामबासाठी? बर, तू सुपारी खातो म्हणून तुला लागल ना आडकीता, न लागा काय झालं? बरं, हा मला आधीच लागला होता खोबरं कापायला, बरं आहे का नाही. मी बाजूला होतो, खोबरं कापून ठेवू लागलो, आडकीत्यानं खलबत्त्यानं ताई बाकीचे चव देऊ लागले, बरोबर आहे. गाजर असते, चिंच असते, आवळा आहे, खोबरं आहे, लवंग आहे, या सगळ्याचा वापर ती उसळ बनवायला करते असं म्हणायचं. म्हणाले लक्षात ठेवायची कोणी कुणबी, बरोबर आहे. आपल्या भाषेमध्ये बाकी काय आणखीचा कल्पना असं लक्षात राहत नाही. असं म्हणलं काय काय लक्षात ठेवा? अण्णा, अक्का, ताई, गुडी बिळी कुंची, अडकिता, खलबत्ता, भाकरी, ताई, दाभण, तांब्या, अजून काय, पडवळ, कोशिंबीर, कोथिंबीर, बस एवढेच लक्षात. पण हे लक्षात ठेवलं आपल्याला कानडी म्हणलं की आठवते कांबळे, नंतर विठोबा, घरातले कॅन्डिडेट, खाण्यापिण्याचे पदार्थ, गुढीपाडव्याचा सण, बसण्याची जागा, तांब्या, झुरळ, चिरगुट, फरगुट, सांडलं. नंतर झोपी जायला वाटलं तर गादी वापरा. काय जण कोणत्या याचा का उपयोग करतील काय सांगता येत नाही. एखादं सगळं झाल्यावर जसं आपण लाडकी तर लागतं तसं ते बी झाल्यावर आता तुला गादीच पाहिजे झोपायची, बरोबर. गादी, बरोबर, अशा पद्धती. मग तुमच्या मनावर काय करायचं सांगा. नाही तर मग एखाद्या घरातले परिचय करून द्यायचा असेल वेगळ्या पद्धतीने, त्याला म्हणायचं पेटी संघ घेऊन भंगार गोळा करीत हिंडले म्हणायचं. लोकांकडून उडीद जमा कर, भंगार जमा कर, बरं, असं म्हणायचं. येते वाटामध्ये आपल्याला महत्वाचं काय सांगा, शब्द लक्षात ठेवणे. आपण एक कोणाला सांगायला, आपले विद्यार्थी आपलेच पोराची चर्चा चालू आहे, आपण आपलंच लक्षात ठेवायचे. कसे तुम्हाला दुसरं काय आठवत असेल पद्धतशीर तर दुसरं लक्षात ठेवायचं. काही जण असे म्हणू शकतात तो भाऊ विठोबा नावाचं देवस्थान आहे, ते सर्व महाराष्ट्राचा कैवारी, त्याचा प्रभाव घरातल्या प्रत्येक व्यक्तीवर असतो. गुढीपाडव्याचा सण सांगते, नंतर शिंपीपासून सुरुवात करते स्टोरीची, बरोबर आहे का? नंतर मग खायला पुन्हा तेला लागेलच की, मग उत्तप्पा डोसा ऑटोमॅटिक पुढे येणारच आहे. उत्तप्पा येते, डोसा येते, उपीट येत आहे, बरोबर आहे का? उपीट काय असं उडदाच आहे, बरोबर. उत्तप्पा, तंदूर लक्षात राहत नाही. खाण्यापिण्याचे पदार्थ ते तर कसेही श्राव म्हणा आम्ही सर, खाण्यापिण्याचे पदार्थ लक्षात ठेवा. छटा खोबरे म्हणायचं, म्हणजे दोन शब्द झाले, छटा खोबरे. गाजर आहे, चिंच आहे, चिंच का टाकता कोशिंबीर मध्ये, आवळा, बरोबर आहे, टाकतात ना लोक. ओके, मग हृदय शिवण्याचं काम दाबण दाबण त्याला लागते म्हणून दाबण जोडायचाच म्हणल्यावर रे, नाही तर आवश्यकता नाही त्याची. ओके, बघा एकदा वाचून पहा, नंतर ऐकून पहा पद्धतशीर. कोणाचा कोणाशी माझा जर एखाद्या शब्दाचा चुकला असेल तर तुम्ही जोडा त्याच्यासोबत, बरोबर. पण लक्षात ठेवा एवढी इच्छा आहे. हे सांगायचं म्हणजे एका पुस्तकात दिले का असं सांगा, असं शिकवायला नाही. पुस्तकात सरळ सांगितले, कानडी भाषेतून आलेल्या शब्दांना कानडी शब्द म्हणतात, आणि कानडी भाषेतले बरेचसे शब्द आपण मराठीत बोलताना वापरतो, जे की आपल्या परिचयाचे आहेत. तुम्हाला सांगावं लागते, भाकरी परीक्षेमध्ये एकच शब्द येतो इतक्यापैकी, बरोबर आहे. जे व्हीआयपी तेवढे लक्षात ठेवा. परीक्षेमध्ये व्हीआयपी कोणते? अण्णा है, आका है, ताई है, गुडी है, कुंची है, अडकित्ता है, खलबत्ता है आणि भाकरी आहे, बरोबर आहे का नाही. बाकीचे आलेच नाही, टेन्शन घ्यायची गरज नाही. बाकी तुम्ही मग मनाला लक्षात ठेवू शकता. नथ आहे, बांगडी आहे, बरोबर आहे का नाही. झुरळ आहे, तांब्या आहे, ताबडतोब लक्ष द्यायला पाहिजे. आता स्टोरी ऐकल्यानंतर कोणत्या स्टोरी कोणता शब्द होता? शेतकऱ्याची स्टोरी सांगू लागलो तर तांब्या होता का? नाही. भांडे होतं का? झुरळ होता का? नैवेद्य होता का? गुढीपाडव्याचा सण होता का? कांबळे होते का? विठोबा होता का? प्रभाव होता का? कैवार होता का? अण्णा होते का? अक्का होते का? ताई होती का? गुढी? म्हणजे सांगण्याचा उद्देश तुम्ही लक्षात ठेवा, बाकीच काय. ओके, नाही तर मग काही जण असं म्हणू शकतात का, बघा आता परत सांगतो मी दुसरी स्टोरी. शब्द मोडून टाकले, तुमच्या लक्षात असतील, तुम्ही संबंध जोडा. अण्णा, विठोबा कांबळे हंड्यातील भांड्यातल्या चिरगुटातील भाकरीवर मुरकुंडी होऊन पडलेले झुरळ झटका. अण्णाला काय म्हणायला विठोबा? अण्णा म्हणजे पूर्ण नाव अण्णा विठोबा कांबळे हंड्यातील भांड्यातल्या चिरगुटातील भाकरीवर, भाकरी चिरगुटात बांधतात, मुरकुंडी होऊन पडलेले झुरळ पहिल्यांदा झटका. आणि अक्काला काय सांगते ते बघा. अक्का, खोलीतील पेटीत परडी, कोरडा तांब्या, बांबूला गुंडाळलेली कुंची, नैवेद्यासाठी चिंच, खोबरे, उडीद आणि तूप आणा, बरोबर आहे. तुंप राहिलं सगळ्यात मेन, तूप, बरोबर आहे. नंतर तिसरी ओळ लक्षात ठेवा. जेवणासाठी उत्तप्पा, डोसा, लवंग टाकलेला दोडका आणि पडवळ, गाजर व आवळ्याची कोशिंबीर कर. जेवणासाठी उत्तप्पा, डोसा, लवंग टाकलेला दोडका आणि पडवळ, गाजर व आवळ्याची कोशिंबीर कर.
चौथी ओळ, ताई अडकिता व खलबत्त्याने गाडग्यातील शिके काही वेळीने चिरून गालाला लाव. आणि एक्स्ट्रा शब्दामध्ये जे आले नाही आतापर्यंत, किल्ली है, चंबू है, चिमटा है, चाकरी है, नथ है, काठी है, बरोबर आहे का नाही, कैवार है, बरोबर, त्याचा अर्थ बाजू असा होतो, आणि किंवा प्रभाव शेवटचा शब्द. आलं लक्षात? अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता आकाराने. मग एखादा शब्द महत्वाचा कोणता आहे ते ऐका. शिकेकाई हा जो शब्द आहे, शिकेकाई, तो दोन जागा आहे, तो तुम्हाला आधीच सांगितलं होतं. म्हणून शिकेकाई कानडी शब्दात येऊ शकतो का? हो, येऊ शकतो. लक्षात ठेवा. झाले का सगळे? आता तुम्ही बाकीची स्टोरी करा बाबा. चला पुढचं काय कानडी झाल्यानंतर सांगा. गुजराती आहेत का? ओके, गुजराती. कानडी झाल्यानंतर गुजराती. आता गुजरातीमध्ये शॉर्टकट म्हणजे काय की फक्त एवढे शब्द लक्षात ठेवा. घी, दादर, शेठ, दलाल, रिकाम टेकडा आणि डबा. बस, रिकाम टेकडा आणि डबा. महत्वाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून एवढेच. घी, दादर, शेठ, दलाल, रिकाम टेकडा आणि डबा. जर तुम्ही म्हणले नाही जरा घ्या थोडेसे जास्त, ओके, तर तिकडं तूप आला, तूप म्हणले होते कानडीमध्ये, इथं म्हणायचं घी. बघा आला शब्द. त्याच्यानंतर तुम्ही म्हणले अजून, तर मग अफरा तफर हा शब्द कुठे येतो? गुजराती. घर जमाई कुठे येतो? गुजराती. बरोबर आहे का नाही? मग त्याची स्टोरी जर सांगायची, स्टोरी नाही आता त्याला ओळी पाठ करायची, ओळी 4-5 अशा करायच्या. बघा, गुजराती माळांची अफरातफर करणारा, गुजराती माळांची अफरातफर करणारा, गुजराती माळांची अफरातफर करणारा. रिकाम टेकडा छोकरा डब्यात घातलेल्या, रिकाम टेकडा छोकरा, रिकाम टेकडा छोकरा डब्यात घातलेल्या घी ठोकळ्यासाठी, डब्यात घातलेल्या घी ठोकळा, ठोकळा नाही तर ढोकळा, ढोकळ्यासाठी, ढोकळ्यासाठी, ढोकळ्यासाठी. शेठ तुम्हाला इजा करेल, शेठ तुम्हाला इजा करेल. ती झाली तुमची पहिली ओळ. आता याच्यामध्ये कोणकोणते शब्द आले सांगा. नंबर 1, गुजराती माळांची, माळा है, अफरातफर है, रिकाम टेकड़ा है, छोकरा है, डब्बा है, घी है, ढोकळा है, शेठ है आणि इजा है. हे शब्द काय आहेत? गुजराती शब्द. दुसरी ओळ काय लक्षात ठेवायची सांगतो तुम्हाला, बरोबर आहे का नाही? दादर मधील खेडूल चरख्यावर तयार केलेला, दादर मधील, बरोबर आहे, खेडूत किंवा खेडूल म्हणा, खेडूल चरख्यावर तयार केलेला, तयार केलेला खादीचा सदरा घालतो, खादीचा सदरा घालतो. हे काय माहितीये का? 2 मिनिट सांगतो. बरोबर घालतो. जेमतेम लागवड केलेला मावा दलाला मार्फत हवेलीत विकतो, जेमतेम लागवड केलेला, जेमतेम लागवड केलेला मावा, लागवड केलेला मावा दलाला मार्फत हवेलीत विकतो, दलाला मार्फत हवेलीत विकतो. हे कसं आहे, एक गुजराती फॅमिली आहे असं गृहीत धरा 2 मिनिटं. आणि एक गुजराती कार्यकर्ता आहे, गुजराती कार्यकर्ता, तो बोलायला शेठजीला काय म्हणाला, गुजराती माळांची अफरातफर करणारा एक रिकाम टेकडा छोकरा आहे, डब्यात घातलेल्या घी ठोकळ्यासाठी शेठजी तुम्हाला इजा करेल. तो गुजराती माळांची अफरातफर करणारा म्हणजे त्या छोकऱ्याची, हा जो छोकरा आहे, बरोबर, याची आयडेंटिटी सांगितली तुम्हाला. काय?
गुजराती माळांची अफरातफर करणारा रिकाम टेकडा छोकरा, बरोबर आहे. रिकाम टेकडा बी आहे, अफरातफर करणारा बी, बरोबर आहे. तो कयासाठी तुम्हाला इजा करेल? डब्यात घातलेला घी म्हणजे तूप आणि ढोकळा माहिती तुम्हाला गुजरातीमध्ये. नंतर शेठ तुम्हाला इजा करेल, त्याला देऊन टाका ढोकळा. मग दादर मधील खेडूत चरख्यावर तयार केलेला खादीचा सदरा घालतो, जेमतेम लागवड केलेला मावा दलालामार्फत हवेलीत विकतो. हवेली हा शब्द सुद्धा, बरोबर आहे. लागवड हा शब्द सुद्धा, बरोबर आहे का, तुम्ही याच्यामध्ये लिहू शकता. लागवड केलेला मावा दलालामार्फत, सगळ्यात मेन मावा, बरोबर आहे. हवेलीत म्हणले, हवेली आलं का नाही सांगा. आता शेवटची ओळ, बरोबर आहे. काय गुजराती काय करतो ते सांगितले, किंवा तो छोकरा काय करतो दादर मधील, काय करतो रे तो छोकरा, तर तो म्हणाले दादर मधल्या एका चरख्यावर तयार केलेला खादीचा सदरा घालतो पाहतो, जेमतेम लागवड केलेला मावा दलाला मार्फत तो हवेलीत विकण्याचं काम करतो तो छोकरा, बरोबर आहे की नाही. धन्यवाद, लगेच रिमेंबर होत आहे प्रफुल्ल. ओके. घर जमाई नानावटी, घर जमाई नानावटी, नानावटी, घर जमाई नानावटी. गुजराती भिशीच्या नवलकथेला, गुजराती भिशीच्या नवलकथेला, 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 नवलकथेला हरताळ फासण्यासाठी, हरताळ फासण्यासाठी, फासण्यासाठी, हरताळ फासण्यासाठी परिहाराची मलमपट्टी, परिहाराची मलमपट्टी, मलमपट्टी, परिहाराची मलमपट्टी गाठी शेव देऊन करतात, गाठी शेव देऊन करतात. ओके. काय आवश्यकता आहे का एवढ्याची? गरज नाही इतक्या शब्दांची बी आपल्याला, पण तरी बी लक्षात ठेवा. बघा, घर जमाई हा शब्द, नानावटी हा शब्द, भिशी हा शब्द, भिशी फक्त बरं, नवलकथा हा शब्द, नवलकथा, हरताळ हा शब्द, परिहार हा शब्द, मलमपट्टी हा शब्द आणि गाठी शेव हा शब्द, हे सगळे शब्द गुजराती शब्द आहेत, लक्षात ठेवायचे. परत याला रिपीट करू पहा. धन्यवाद. गुजराती माळांची बात आहे, गुजराती फॅमिली म्हणा, गुजराती छोकरा आहे, त्याची आपण आयडेंटिटी करून द्यालो. तो काय काय करतो ऐका, दोनदा तीनदा ऐकायची ती स्टोरी ऐकलं, बरोबर आहे. चित्रपट इतक्या वाऱ्या बघतो आपण, एकदा पाहून बी मुन्ना भाई MBBS, याला न पाहायला काय झालं. तर कसं आहे, ज्यांना ऑलरेडी समजा ज्यांनी वाचलेले आहेत ना, त्याला एका मिनिटात क्लिक होते, संबंध जोडता येते. पण ज्याला दर्शक नवीन आहे, ज्याने पाहिलेच नाही, मग त्याला थोडासा त्रास होणं साहजिक आहे. तो वाचत राहायचे कंटिन्यू. अगोदर म्हणायचे मेन मेन मी बाजूला काढतो, मेन मेन काय, घी दादर शेठ दलाल रिकाम टेकडा डबा, बस. मग आजच्या आज तुम्हाला एवढे जरी लक्षात राहिले, घी दादर शेठ दलाल रिकाम टेकडा डबा, तरी तुम्ही म्हणायचं 50% काम केलं. आता हे उरलेले 50% लोक म्हणतात अजून शब्द आहेत, अजून शब्द आहेत, तर ते आपण कसं म्हणायला गेल्या मग काय एवढेच आहे का, अजून बी असतं याच्यापेक्षा, काय सांग, जी की आपल्याला माहित पण नाही. पुस्तकात जेवढे आहेत त्याच्यापेक्षा जास्त आपण घेण्याचा प्रयत्न करत आहोत. गुजराती माळांची अफरातफर करणारा, गुजराती माळांची अफरातफर करणारा रिकाम टेकडा छोकरा डब्यात घातलेल्या घी आणि ठोकळ्यासाठी शेठ तुम्हाला तो इजा करेल, बरोबर आहे. पहिली ओळ तुम्हाला वाटायची 100% लक्षात राहते. दुसरी ओळ फक्त लक्षात कशी ठेवायची, तो छोकरा परिचय दे बरं, त्याचं लय सांगायचं, लोक लय डेंजर म्हणते बापा, दादर मधल्या खेडूत चरख्यावर तयार केलेल्या खादीचा सदरा भाऊ घालतो, बरोबर आहे. म्हणजे ते काय घालतो, बरोबर आहे. आपण नुसतं म्हणलं असतं सदरा घालतो जमलं असतं, पण आपल्याला शब्द आणायचे ना रे. दादर मधील चरख्यावर तयार केलेला खादीचा सदरा घालतो. आपले बापू घालीत होते, बरोबर आहे का नाही. पण बापूला इथे घेता येत नाही का, होतं बापू पुढचं काहीच करत नव्हते असं, बरोबर आहे. जे की ते करते काय, नंतर नुसता शर्ट कोणतं घालतं सांगितलं, आता जेमतेम लागवड केलेला मावा दलाला मार्फत हवेलीत विकतो, हे काम त्याचे.
जेमतेम लागवड केलेला मावा दलाला मार्फत हवेलीत विकतो. जेमतेम लागवड केलेला मावा दलाला मार्फत हवेलीत विकतो. ठीक आहे सर, शब्द लक्षात घ्या. लागवड मावा दलाल हवेली, दादर चरखा खादी सदरा. बरोबर, याच्यातले 2-4 विसरले तर काही अडचण नाही. नंतर पुढं काय त्याची पुढं घर जमाई आहे तो नानावटी गुजराती भिशींच्या नवलकथेला हरताळ फासण्यासाठी परिहाराची मलमपट्टी त्याला करावं लागेल. म्हणजे अशा लोकांना जर आवडायचं तर काय करायचं, बरोबर आहे का नाही? किंवा तुम्ही आकारा लक्षात ठेवा कसं घर जमाई नानावटी गुजराती भिशीच्या नवलकथेला हरताळ फासण्यासाठी परिहाराची मलमपट्टी गाठी शोधून करतात. मग आता तुम्ही असं मला वाटलं तर तो कार्यकर्ता घर जमाई आहे, बरोबर आहे का नाही? भिशी तुम्ही म्हणू शकता, इकडे भिशी काढतात तसं ते भिशी काढतात म्हणायचं, बरोबर आहे का नाही? आणि त्याची ही काय सगळं सांगायला, ती नवलकथा सांगायला, नवलकथा, बरोबर आहे का नाही? त्याच्या विरोधात सगळ्या लोकांनी एक दिवशी काय केला, हरताळ केला. ज्या गुजरातीची स्टोरी सांगायला त्याचं आडनाव परिहार आहे म्हणायचं, बरोबर का नाही? सगळेजण येऊन म्हणतात त्याला मलमपट्टी करणं गरजेचं आहे. मलमपट्टी त्याची करावं लागेल, नाही ते असंच कोणाला बी इजा करीत राहील आपल्याला, बरोबर आहे? किंवा मग इजा केली की मलमपट्टी आलीच, बरोबर आहे का नाही? आडनाव त्या छोकऱ्याचं परिहार म्हणायचं, तो घर जावाई हे म्हणायचं. त्याच्या विरोधात हरताळ करण्यासाठी तो काय करतो, भिशा विचारितो. भिशा ही सगळी काय त्याची स्टोरी म्हणजे नवलकथा आहे. एखादी आपण गोष्ट म्हणतो तशी आपण इथं काय म्हणायचं, चला गुजराती म्हणल्यावर नवलकथा ऐका. कोणाची? गुजराती मोराची. जे कोण आहे तो गुजराती माळाची अपराधपण करणारा रिकाम टेकडा छोकरा आहे, बरोबर आहे का नाही? जो की घी आणि ठोकळ्यासाठी शेठ तुम्हाला इजा करेल, बरोबर आहे का नाही? म्हणून घी, दादर शेठ, दलाल, रिकाम टेकडा, डबा हे सोडून तुम्ही काय काय लक्षात ठेवू शकता ते पहा. सगळेच नसताना राहिले तर लोड अजिबात घ्यायचा नाही. वाचून आपल्या हे लक्षात येत असते. आणि परीक्षेत लक्षात बी नाही आलं, पाठ बी नाही केली, परीक्षेत समोर आले आपल्याला कळते की गुजरातीकडे मी हवेली पाहिला होता, बरोबर आहे का? परीक्षेत एकटाच येणार आहे ना की दादर हा शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आला. दादर कुठं पाहिला आपण? गुजरातीमध्ये. हवेली गुजरातीमध्ये. शेठजी कुठं पाहिले? याच्यामध्येच, बरोबर आहे. परिहार. बस प्रयत्न करायला मी तर डायरेक्ट बोर्डवर शब्द लिहून शब्द सांगितले असते तरी काही प्रॉब्लेम तुम्हाला आला नसता, कारण पुस्तकात मी शब्द दिलेले आहेत, शब्द. पण जे माझ्या परीने करता येईल ते करायला. तुमच्यापैकी काही जण युनिक आहेत, ते स्वतःची स्टोरी अलग बी तयार करू शकतात. जितके शिक्षक बघतात त्याच्या प्रत्येकाच्या स्टोरी अलग अलग आहेत. याला कसं कळालं, काही जण कविता करतात सर, मग ती कविता बी आता इतका वेळ मी नाही देऊ शकलो त्याला कविता करण्याइतका. त्या म्हणले तर उद्या पाहू आपण, त्याच्यावर कविता सुद्धा करता येते आपल्याला गुजराती शब्दावर. हो चला पुढचा शब्द लिहा आता. फारशी शब्द. गुजराती झाल्यावर का फारशी शब्द लिहा. फारशी शब्द. फारशी शब्द. फारशी शब्द. फारशी शब्द. आता पहा फारशी मध्ये काय आहे तुम्ही सांगा, 1-2 शब्द. पाठ झाली स्टोरी. अरे वा, मग चांगली गोष्ट आहे. मी म्हणलं अवघड शब्द आहे, जरा काय माहिती झाली नसेल. त्या आपल्या देशी शब्द इतकी आणि तत्सम की सोपी नाही रे. थोडस शब्द वेगळे असल्यामुळे वेगळं सोपे शब्द असते तर आपण तशी स्टोरी बनवली असते तिकडल्यासाठी. थोडंफार तुम्हाला ऍडजस्ट करावं लागणार या ठिकाणी. चला फारशी शब्द सांगा 2-4 तुम्हाला येणार आहे, बरोबर. एक स्टोरी लक्षात ठेवण्यापेक्षा असंच लक्षात ठेवायचं. इकडे बघा, हकीकत. हकीकत सामना पोशाख पेशवा. हकीकत सामना पोशाख पेशवा. खाना अख्तर अब्रू सौदागर नाना गुन्हेगार फडणवीस शर्मिंदा नोकरी गजल दिवाणखाना. महत्वाचा शब्द. हकीकत सामना पोशाख पेशवा खाना अख्तर अब्रू सौदागर नाना गुन्हेगार फडणवीस शर्मिंदा नोकरी गजल दिवाणखाना खबरदार. अशी शब्द हे फारशी शब्द आहे, बरोबर आहे का? मग आता याच्यापेक्षा बी आहेत अजून, एवढ्याचा संपत नाही ते. शाही शैनाई बाग बगीचा, बरोबर ना. दिरंगाई पौलादी पेशवे, जे काही तुम्ही शब्द असे म्हणता. खाणे सुमारी. आता इतके महत्वाचे का ते सांगा. फारशी शब्द माझं म्हणणं आहे बाबा, मी सांगितलं सुद्धा पाठच ठेवा. किती सोपं आहे बघा तरी एकदा पुन्हा वाचतो मी. हकीकत
सामना, पोशाख, पेशवा, खाना, अत्तर, अब्रू, सौदागर, नाना, गुन्हेगार, फडणवीस, शर्मिंदा, नोकरी, गजल, दिवाणखाना, खबरदार. क्लिअर आहे का बा? किल्ला येते का त्याच्यात? बरं. ओके. असे शब्द तुम्ही याच्यामध्ये लक्षात ठेवू शकता. साफ, रवानगी, अबकारी, बरोबर आहे का? त्याच्यानंतर दस्तर खुद्द असे शब्द असतात. मग दिरंगाई, डामडोल, हप्ता, महिना, मैफल. आता काही जण काय याला बी स्टोरी करतात. आता त्याला बी द्यायची म्हणजे अवघड. तुम्ही करा ना यार. हा कोणती स्टोरी करता? हकीकत सामना. मग तुम्ही म्हणा हकीकत नावाचा चित्रपट आहे, त्या दोघांमध्ये हिरोचा आणि डाकूचा सामना होतो. हकीकत सामना. त्याच्यामध्ये डाकूचा पोशाख पाहण्यासारखा असतो. पोशाख त्याच्यामध्ये डाकू पेशव्याचं काम करतो. पेशवा, बरोबर आहे. मग पेशवा म्हणल्यावर त्याचं काय आलं? मैफल, खाना, बरोबर आहे का? नंबर एकच असणार, बरोबर. त्याच्यानंतर काय म्हणतो आपण? शाही, शैनाई, राजवट, म्हणजे थाटामाटात कारभार असते. त्याची खाणे सुमारी असे शब्द येतात, बरोबर आहे. नंतर मग काय होते? एक जण अब्रू लुटते. अत्तर लावतात काही जण, बरोबर आहे. मग अत्तर अब्रू हे केल्यानंतर तो गुन्हेगार बनतो. गुन्हेगार, बरोबर आहे. मग पिक्चरचं नाव काय म्हणायचं? तर काहीतरी म्हणायचं सौदागर म्हणून हा येतो, बरोबर आहे का नाही? मग पिक्चर नाही तर मग मला हिरोज काय आहे? फडणवीस आहे. फडणवीस हा शब्द इथंच येते, माहिती का नाही? नंतर मग हिरो समोर डाकू का होतो? शर्मिंदा होतो. त्याला लाज वाटते आपण केलेल्या कार्याची, बरोबर आहे का नाही? त्याची नोकरी जाते. मग नोकरी, बरोबर आहे का नाही? आणि सगळं झालं शेवटी एक गझल असते. पण गझल कुठं असते? दिवाणखान्यामध्ये गझल असते. दिवाणखाना, गझल आहे, दिवाणखाना आहे, बरोबर आहे का नाही? अनामत रक्कम जप्त होते म्हणायचं, बरोबर आहे का नाही? भगवान याच्यातच येते का? बर पाहूत आपण भगवान कशात येते. चला, आता तुम्ही असं बी लक्षात ठेवू शकता. मी याला बी असा एक शब्द तुम्हाला बनवून द्यायचा असेल तर देऊ शकतो. कसं बनवायचे मी सांगतो बघा, एक मिनिट. कोणता शब्द चालायला आपला सांगा? नंबर 1 ला फारसी शब्द, बरोबर ना? अरबी मध्ये येते बरं ते ऐन हंगाम वगैरे वगैरे. फारसी मध्ये आपले उपसर्ग माहिती तुम्हाला, गैर हजर वगैरे वगैरे, ते बी लक्षात ठेवायचे. बेलगाम, बेसुमार, बेजबाबदार, बेहिशोब, बरोबर, बेइज्जत असे शब्द आपण त्याच्यात जर लक्षात ठेवले तर काय अडचण नाही. आता पहा, पण ते शब्द म्हणता येणार नाही. त्यांना उपसर्ग घटित आणि प्रत्यय घटित मध्ये टाकावं लागेल आपल्याला नंतर. सध्या तुम्ही कोणते शब्द बघा? फारसी शब्द. जितके सांगसाल तेवढे कमी आहेत. जितके सांगसाल तेवढे कमी आहेत, बरोबर आहे का? नवीन शब्द सांगायचा ना, तनखा माहिती का? तनखा, तनखा बी याच्यातच येते. परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे तुम्ही एवढंच लक्षात ठेवा. मी सांगितले जेवढे. काय सांगा? नंबर 1 हकीकत. एकदा बोर्डवर लिहितो म्हणजे पाठ होईल. हकीकत, सामना. थोडस बोर होतं याचा, पण इलाज नाही आता. पोशाख, पेशवा, खाना, अत्तर, अब्रू, सौदागर, नाना, गुन्हेगार, फडणवीस, शर्मिंदा, नोकरी, गझल, दिवाणखाना. आपल्याला नोकरी पाहिजे असेल तर कमीत कमी नोकरी शब्द फारशीत येते, आणि पगार पाहिजे असेल तर पगार पोर्तुगीज मध्ये येते. एवढं तर लक्षात ठेवा. पगार. आता काही नवीन परीक्षेत वारंवार विचारलेले शब्द सांगतो तुम्हाला. सतरंजी, आपल्या गावाकडला सतरंजी. नंतर लिफाफा, लिफाफा. त्याच्यानंतर कागद, बरोबर आहे, कागद. नंतर लिहा खर्च, खर्च. नंतर पागा, पागा. आयोगाने विचारलेले प्रश्न लिहायला मी आता लिहायला. कुठून सुरुवात केली सांगतो तुम्हाला, सतरंजी पासून, बरोबर. कागद, खर्च, खलिता, खलिता, खाविंद, खाना. खाना लिहिला ना आपण? खाना नाही लिहिला का? लिहिला आहे खाना, ओके. त्याच्यानंतर लिहा तनखा. हिंदीमध्ये पगार, बरोबर. हिंदीमध्ये तनखा, मराठी पगार. पगार कोणकडे येते? नजराना, नजराना. नंतर आलेला परीक्षेत हकीकत. ज्याला अंडरलाईन करायला ते ध्यान द्यावं लागतं. पहिला लिहा हकीकत, दुसरा लिहा सतरंजी,
आयोगाने विचारले. तिसऱ्याला कागद, चौथ्याला खर्च, पाचवाल्या पागा, सहावाल्या खाना, सातवाल्या खलिता, आठवाल्या तनखा, नंतर नजराना. ओके. अब्रू, जलसा, हे शब्द आलेले. आता बाकीचे जे तुम्हाला पाठ आहे आले नाहीत ते तुम्ही याच्यात काय काय लिहू शकता सांगा. गुलाब, सामना, शमशेर, बारदान, मिठाई, जाहिरात, शहनाई, तबला, अबकारी, रवानगी, पेशा, चाबूक, किताब, खरबूज, बाजीराव, नोकरी, पैगंबर, आसामी, हुशारी, गरीब, चुगली, पंजा, विजार, हजार, खुमारी, औलाद, दरोगा, बरकस, कारभार, तमाशा, लेझीम, अनामत, सल्ला, दोस्त, खुराक, बदाम. बरोबर आहे का. त्याच्यानंतर मशीद, नंतर अंगूर, कायदा, मेवा, डावपेच, गोलंदाज, गुन्हेगार, कामगार, तारीख, शाबास, दरबार. बरोबर आहे. जिल्हा, चौथरा, वजन, खुलासा, जहांगीर, शहर, सरकार, पहलवान. बरोबर आहे का. या पद्धतीने सौदागर वगैरे वगैरे. आता तुम्ही जर पैलवान लिहिला, एक जर पैलवान लिहिला आला नाही परीक्षेत पण आला पैलवान, त्यांचा खाना तुम्हाला माहित असतो. खाना, पैलवानाचा खाना द्यायचा. काय काय खाता सांगा. बदाम सांगा. पुढे बदाम आहे. पुन्हा ती खाऊ शकणार आहेत द्यायची, बाकी द्यायचं नाही का सांगा. बदाम झाल्या काय द्यायचं तुम्ही यांच्यासोबत सांगा लवकर. खुराक म्हणतात त्याचे खाना नाही. खुराक लावा लागते तिला. बदाम, अंगूर. बरोबर का नाही. त्याच्यानंतर त्याच्या सोबत असे 2-4 शब्द लक्षात राहू शकतात. नंतर गारगारवाले काय काय सांगा ना. सरकार, गुन्हेगार, कामगार, दरबार. बरोबर वाटायला म्हणायला. हे असे बी तुम्ही काही काही लक्षात ठेवू शकता. गुन्हेगार, बरोबर आहे. नंतर 2-4 आपल्या भाषेतले कोणते सांगता येईल का. सल्ला आपण म्हणतो ना. अस्सल किंवा अनामत रक्कम जप्त झाली मग अनामत. नंतर आपला लेझीम, सगळ्यात मेन आहे आपला कारभार. लिहिला नाही आपण, नाही कारभार रोजच बोलतो आपण. कारभार शब्द सुद्धा फारशी मध्येच येतो. चाबूक, निशान, बाग नावाचा बाग. केले का राईट डाऊन सांगा. अव्वल गोलंदाज म्हणायचं. अनार माहिती. अनार बी खातात. अव्वल गोलंदाज इकडेच येते. खसखस हा शब्द आहे. बरोबर आहे. चला झालं. कुलूप येते याच्या. कुलूप, पोशाख. झालं. दवाखाना फारशी मध्ये नाही. दवाखान्यामधला खाना शब्द हा फारशी भाषेतला प्रत्यय जोडून बनलेला शब्द येतो. दवाखाना मधला दवा हा मूळ शब्द आहे. खाना त्याला लागलेला प्रत्यय आणि दवाखाना हा प्रत्यय घटित आहे. मग कोणी विचारलं खाना हा प्रत्यय कोणत्या भाषेतला आहे तर खाना हा प्रत्यय फारशी भाषेतला आहे. एवढं खरं आहे. ओके. अजून तुरुंग, बर. चिटणीस, बर. आहेत बरेच आहेत. आपला वकील इकडे येऊ शकता. वकिलाचा कारभार तुम्हाला माहित असते म्हणून वकील कारभार. बरोबर आहे. पैगंबर, रियाज, गुन्हेगार, तारीख, शाबास, फडणवीस, कुलूप, दरबार. चला बदलले ना. मेन मी अंडरलाईन करून दिले तुम्हाला. सांगितलं आखरीला कशी सुरुवात करायची. हकीकत, सामना, पोशाख, पेशवाखाना, अत्तर, आबरू, सौदागर, नाना, गुन्हेगार, फडणवीस, शर्मिंदा, नोकरी, गझल आणि दिवाणखाना. नेक्स्ट आता लिहा पोर्तुगीज शब्द.
पोर्तुगीज शब्द. सगळे गार इकडे आहे. कामगार, गुन्हेगार, कारभार, दरबार. बरे का. पहिलवान, त्यांचा खाना, हकीकत, सामना, पोशाख, पेशवा, अत्तर, अब्रू, सौदागर वगैरे वगैरे. आता लिहा पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज शब्द. पोर्तुगीज भाषेतून आलेले सगळ्यात मेन बटाटा, तंबाखू, कोबी, मेज, हापूस. बरोबर आहे का. बटाटा, तंबाखू, कोबी, मेज, हापूस आणि मेन सगळ्यात पगार. बरोबर आहे. तंबाखू, पगार. बरोबर आहे. राईट. बालाजी गोंगाले म्हणतात. एक्झामच्या दृष्टीने तेवढेच महत्वाचे. बरोबर आहे का नाही. तुम्ही म्हणले अजून पाहिजे तर लिहा. हे कशा सांगा बरं. टोपी. पोर्तुगीज टोपी वाले पोर्तुगीज मेस्त्री बिजागरी के तिजोरी में कर्नल की पिस्तूल, कमांडर का पैसा और पादरी का पगार रखा है और अलमारी में पलटन का शिरपेज, तुरुंग के कारतूस रखे. असं काही बी लिहायला फायदा नाही. बिजागरी लिहू शकता. राईट. बिजागरी. पिस्तूल, कमांडर, पगार, पैसा, अलमारी, पलटन, कारतूस, शिरपेज, तुरुंग. खाद्यपदार्थ सगळे याले, घरातल्या वस्तू याल्या त्याच्यामध्ये. बटाटा सांगा. लिहू का मी तो बोर्ड. ओके. स्टोरी तुम्ही बनवा मग. मी लिहितो पोर्तुगीज शब्द. परीक्षेच्या दृष्टीने महत्वाचे लिहितो. पहिले कोबी, साबण, आलेले जशास तसे पाव, बटाटा, अननस. ओके. आता काय. तंबाखू हे आता आलेले नाहीत. जे आले ते पहिले ओळीत लिहिले सगळे. बरोबर आहे. अलमारी, पुरावा, घमेले, तुरुंग, बिजागरी, कोष्टी, फणस, नाताळ, टोपी, बंब, बशी, पेरू, त्याच्यानंतर लिलाव, तिजोरी, पगार. कर्नल. कर्नल लिहाय. कर्नल महत्वाचं. चला पहा. मी 3 घटना सांगतो, तुम्ही बाकीचे मनाने लिहून टाका. पहा तुम्ही 3 घटना काय सांगाल. पहिली, घरातल्या वस्तू सांगा. घरातल्या वस्तू कोणत्या जिथं याच्यात लिहिल्या बी नसतात तरी बी सांगा. पहिलं बंब, बादली, परात, चावी, साबण, बूच, इस्त्री, पुरावा आणि बायको. हे शब्द घरातल्या वस्तूमध्ये बोलता म्हणतो. बायको ही वस्तू नाही पण तरी बी लक्षात ठेवायची. घरातलं म्हणलं की संपलं. बरोबर आहे. बंब, बादली, परात, पंप, चावी, साबण, बूच, इस्त्री. बरोबर आहे. नेक्स्ट खाद्यपदार्थ. आता खाद्यपदार्थ याच्यात काय काय येतात. काजू, पपई, बटाटा, तंबाखू, कोबी, पाव, अननस, साबुदाणा, हापूस, फणस, भोपळा, पेरू, रोटी, पायरी आणि हापूस आंब्याच्या जाती येतात. बरोबर आहे का. मग काजू, पपई, बटाटा, तंबाखू, अननस हे सगळे खाद्यपदार्थ लक्षात ठेवायचे. आणि आता उरलेले लक्षात ठेवायचे का मग त्याला अशी हिंदीमध्ये ट्रिक्स बनवायची. टोपी वाले पोर्तुगीज मेस्त्री बिजागरी के तिजोरी में कर्नल की पिस्तूल, कमांडर का पैसा और पादरी का पगार रखा है और अलमारी में पलटन का शिरपेज, तुरुंग के कारतूस रखे. अलमारी में पलटन का शिरपेज और तुरुंग के कारतूस रखे. कारतूस सगळ्यात मेन शब्द आहे. कारतूस येते का नाही. अलमारी
बरोबर, हे एक्झामला आलेले ना, हे लक्षात ठेवा. 1 2 3 4 5. पण हे कुठं आयोगाला विचारलेले. तुम्ही क्लास 3 च्या याच्यातली बाजूला काढा. माझ्या म्हणण्यानुसार तर महत्वाचं काय माहिती, बटाटा, तंबाखू, नंतर कोबी, कोबी लिहिलं नाही आपण, आपण गोबी म्हणतो, कोबी, नंतर मेज, हापूस, लोणचे, कोष्टी, फणस, बरोबर आहे का नाही, नाताळ, बिजागरी, बरोबर आहे, पगार, कारतूस, बरोबर आहे, बाकी काही नाही, तेवढं लक्षात ठेवायचं. अलमारी राहील ना, दोनदा तीनदा बोलल्यामुळे मेळ लागत असेल जरा. हो, लिहू शकता राम बसाटे. काही जणांनी बिस्किट याच्यात दिलाय शब्द, पण बिस्किटचा उच्चार बिस्कुट होतो. इंग्लिश मध्ये बिस्कुटला बिस्किटच म्हणतात, मग ते इंग्रजी हे का याच्यात लिहावं हा प्रश्न मात्र आहे. एका पुस्तकात तुम्ही पाहिलंय, त्या पुस्तकाचं नाव मला माहिती आहे, पण मी अजून 2-3 पुस्तकात पाहतो, त्याच्यात जर बिस्किट याच्यातच दिला असेल तर मग तुम्हाला सांगतो बिस्कुट येते. काही जण म्हणू शकतात ना ते इंग्रजी म्हणून, कारण बिस्किटची स्पेलिंग नाही बरं, BISCUITS म्हणून, बरोबर आहे का नाही, आणि बिस्किट शब्द इंग्लिश मध्ये येऊ शकतो. पण काही जणांनी दिलेला आहे, बरोबर आहे तुमचं, पोर्तुगीज मध्ये दिलं, पण कसं काय सांगावं तुम्हाला काही लक्षात येत नाही. काय लक्षात ठेवलं, पटकन बोला. घरातल्या वस्तू कळाल्या का, बंब, बादली, परात, पंप, चावी, साबण, बूच, इस्त्री, बरोबर आहे का नाही. खाद्यपदार्थ, काजू, पपई, बटाटा, तंबाखू, कोबी, पाव, अननस. पाव तर तुम्हाला आवडत नाही, त्याला डबल रोटी म्हणता तुम्ही, डबल रोटी. रुपये 2 डबल रोटी, फणस, भोपळा, पेरू, रोटी, बरोबर आहे का. आणि लास्ट हिंदी मधले काही शब्द म्हणजे जे की आपल्या लक्षात राहिले, टोपीवाले, टोपीवाले म्हणजे टोपी, पोर्तुगीज, बराबर है, टोपी वाले पोर्तुगीज, मेस्त्री, बिजागरी के तिजोरी में कर्नल की पिस्तौल, कमांडर का पैसा और पादरी का पगार रखा है, और अलमारी में पलटन का सिरपेज, तुरुंग के कारतूस रखे. अलमारी में पलटन का सिरपेज और तुरुंग के कारतूस रखे. तुरुंग के कारतूस आकारा कारण, बरोबर. एक शब्द याच्यात येतो जो आपण इथे लिहिला नाही, ते आहे बरं याच्यामध्ये. तीनदा कशामुळे मला ते शब्द आहे, बरोबर आहे. बाकी इंग्रजी झालेले तुम्हाला माहिती आहे. काय राहिलं सांगायला, अरबी, ते तर परभाषेमध्ये चालू तिकडं. सांगा काय लक्षात आलं, कोण सांगते, मी सांगतो तुम्हाला. इतकं तरी लक्षात ठेवा, कमीत कमी म्हणाले, नंतर वाचून इतर शब्द आपण ऍड करू. काय लक्षात ठेवा, ऐका. पोर्तुगीज नाव घेतलं रे घेतलं म्हणायचं, बटाट्यापासून सुरुवात करायची, काही गरज नाही त्याला ट्रिक्स बिरिक्सची. हो, बटाटा, तंबाखू, कोबी, मेज, हापूस, लोणचे, बिजागरी, कोष्टी, फणस, पगार. नंतर ते अलमारी, नंतर ते पादरी, नंतर ते काय काय ते म्हणजे बिजागरी, पिस्तूल, मनाने ऍड होतात ते नंतर, बरोबर का. टोपी, काजू, पपई, बटाटा, ते काय नंतर. आणि मेन स्टोरी काय करायची तुम्ही कारण एका लाईन लक्षात ठेवायची. ओके सर, आता काय राहिलं रे शेवटचं, मला वाटायला तामिळ, तेलुगू झाले, हिंदी झाले, इंग्रजी झाले, अरबी भाषेत ते सांगा. अरबी मध्ये काय लक्षात ठेवायचं मी सांगतो, फक्त एवढंच लक्षात ठेवा. अर्ज, उर्फ, इनाम, जाहीर, खर्च, मंजूर, ऐन हंगाम. अर्ज, उर्फ, इनाम, जाहीर, खर्च आणि मंजूर, बरोबर. मेन शब्द तर एवढेच आहे, मेहनत. आता बाकी तुम्ही भी लिहिणारे भरपूर शब्द, तुम्हाला काही टेन्शन घ्यायची गरज नाही. चला लिहा. कोणते लिहिता आता, अरबी शब्द नाव टाका, अरबी. शेवटचा राहिला, तापातापी मिटून टाकू, म्हणजे उद्या साधी शब्द पाहू आणि गणिताला सुरुवात करू. शेवटचा लिहायचं, बरोबर का नाही. अरबी शब्द हे तुम्हाला माहिती आहे, फक्त मला बी माहिती की वाचल्यानं कम्प्लीट होणार घटक याच्यात टीच करायसारखं काही नाही, बरोबर आहे. पण तरीही आपण सगळे सोबत चर्चा करून लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायला. शेवटी लक्षात तर तुम्हालाच ठेवायचं, परीक्षेत एकच शब्द येणार आहे, स्टोरी नाही येणार आहे, बरोबर आहे. पण आपल्याला रिवाइज तर करावं लागेल, एकदा ऐकलं तुम्ही पाहिलं एकदा बरोबर येणार, असं बाकी काही. अरबी अर्ज हे तुम्हारे जमीन की मोताद जाहीर करो. मोताद म्हणजे मोजमाप, जाहीर करो, जाहीर करो. हुकुम की तालीम, हुकुम की तालीम हो, हुकुम की तालीम हो, मौज नकल नहीं चलेगी, मौज नकल नहीं चलेगी. सगळेच येऊ द्यायचे म्हणले आता असं
नहीं चलेगी। नेक्स्ट त्याच्या खाली लक्षात ठेवा, तबले का खासा इनाम पाने के लिए, खासा इनाम पाने के लिए पैज मंजूर होनी चाहिए, मंजूर होनी चाहिए। नेक्स्ट फाजिल खर्च उर्फ कर्ज गमजा के सिवा मेहनत से कलम से लिखी हुई बातमी शान और तारीफ के काबिल होगी, नेक्स्ट शान और तारीफ की काबिल होगी। पुढचे लक्षात ठेवा, बिस्मिल्लाह जमात की करार की नजाकत को समझते हुए तलाक जाहिरनामा फलाने की वफादारी साफ करता है, बाकी नंतर इतर शब्द कंसामध्ये देतो जे की याच्यात बसले नाहीत, आपण टाकू शकत नाही। सरबत, अलंग, मजलिस, माल, ताजील, खजील वगैरे वगैरे। अर्ज तुम्हाला म्हणलं होतं सुरुवातीलाच, अर्ज उर्फ इनाम, जाहीर, खर्च आणि मंजूर एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवलं असतं तर खूप झालं असतं, पण नाही तर चला आता मी वाचून दाखवतोय। अरबी पाहता, अरबी शब्द बोर्डवर आहेत का? अरबी अर्ज हे तुम्हारे काय जरा हिंदी अशीच असते, हे तुम्हारे काय कू मायकू बरोबर, इधर कू किधर कू असं बोलते। अरबी अर्ज हे तुम्हारे जमीन की, अरबी अर्ज जे आहेत ते काय करणार आहेत, हे तुम्हारे जमीन की मोताद म्हणजे मोजमाप बरोबर आहे, मोताद। अरबी अर्ज हे तुम्हारे जमीन की मोताद जाहीर हुकुम, जाहीर करा सांगते पहिल्यांदा, एवढंच जाहीर करो। अरबी अर्ज हे तुम्हारे जमीन की मोताद जाहीर करो, संपलं। हुकुम की तालीम हो, बरोबर आहे। हुकुम म्हणजे ते जे काही अर्ज म्हणजे एक जणांना हुकुम दिलाय काय, बरोबर आहे, नावच समजा त्याचा अरबी आहे। अरबी अर्ज है, आपण म्हणतो ना अर्ज किया है, तसा कार्यक्रम। अरबी अर्ज है कि तुम्हारे जमीन की मोताद तुम जाहिर करो, हुकुम की तालीम हो, बरोबर। एक जण हुकुम की तालीम हो, मौज नकल नहीं चलेगी, पुरत आहे का? अरबी अर्ज हे तुम्हारे बरोबर का नाही, जमीन की मोताद जाहीर करो, राजा बोलल्यासारखा बोललेला, हुकुम की तालीम करो, मौज नकल नहीं चलेगी। पुढच्या वाक्यात काय म्हणते ते, तबले का खासा इनाम पाने के लिए पैज मंजूर होनी चाहिए, बरोबर आहे का? पुढचं वाक्य काय म्हणला तो, तबले का म्हणजे ते जिथे राहतात त्याला आपण तबला म्हणू। इस तबले का खासा इनाम पाने के लिए पैज मंजूर होनी चाहिए, पैज माहिती सर्वांना, शर्यत लावतो आपण, शर्यत मंजूर होनी चाहिए सबको।
तबले का खासा इनाम, खासा लिहा, इनाम लिहा, तबले लिहा, पैज लिहा, मंजूर लिहा, उत्तर लिहा. तो अरबी शब्द बरोबर आहे. तिसऱ्या ओळीत तो म्हणतो फाजील खर्च, फाजील खर्च उर्फ कर्ज. बरोबर आहे. चिल्लर नसेल तर कर्ज काढते मग. फाजील खर्च उर्फ कर्ज. बरोबर आहे. उर्फ भी याच्यात येते बरं, तुम्हाला माहिती का? उर्फ कर्ज गमजा के सिवा मेहनत से कलम से लिखी हुई बातमी शान और तारीफ के काबिल होगी. पुन्हा एकदा वाचा. फाजील खर्च उर्फ कर्ज गमजा के सिवा मेहनत से कलम से लिखी हुई बातमी शान और तारीफ के काबिल होगी. गमजा के सिवा मेहनत से, याचा अर्थ शेतामध्ये एखादा कार्यकर्ता मेहनत करायला तर एखाद्या वेळेस कपडे वगैरे काढतो. गमजा के सिवा, गमजा म्हणजे एखादा रुमाला नाही म्हणते ती कार्यकर्ता. तुम्हाला जसं समजायचं तसं घ्या ना, पण ती ओळख फार महत्वाची. गमजा के सिवा, बरोबर का नाही? गमजा के सिवा मेहनत से कलम से लिखी हुई बातमी शान और तारीफ के काबिल होगी. बरोबर आहे का? हिंदी मध्ये डायलॉग पाठ कसा जसा एखादा करा पाठ जाईल ये कर एखादा का होऊगा. बिस्मिल्लाह, बिस्मिल्लाह जमात की करार की नजाकत. बरोबर आहे का नाही? तुम्हाला ऍक्टिंग आली पाहिजे ना. बिस्मिल्लाह जमात की करार की नजाकत को समझते हुए तलाक जाहिरनामा फलाने की फैलाने की वफादारी साफ करता है. बिस्मिल्लाह जमात करार की नजाकत को समझते हुए तलाक जाहिरनामा फलाने की फैलाने की वफादारी साफ करता है. असं म्हणा. बरोबर. समझते हुए तलाक जाहीरनामा फलाने की म्हणजे तलाक म्हणा, जाहीरनामा फलाना बिस्ताना असं म्हणून तसा करवा. तलाक जाहीरनामा फलाने की वफादारी साफ करता है. बिस्मिल्लाह जमात की करार की नजाकत को समझते हुए तलाक जाहीरनामा फलाने की वफादारी साफ करता है. पाठ करून टाका. तुम्ही असं समजा एक चित्रपट तुम्ही साइन केला आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 3 डायलॉग बोलायचे. जे कोणी भारी बोलन त्याला लगेच रोल मिळणार चित्रपटामध्ये. म्हणजेच बरोबर आहे. चित्रपट आहे सिंगम, सिंगम मध्ये एक रोल आहे तुम्हाला. पोलीस वाचा नाही का वर्दीवरती तुम्ही रोल काय खरं खरं तुम्हाला रोल मिळणार आहे. तुमचे चित्रपट तसा काल्पनिक नसून प्रात्यक्षिक मध्ये होणार आहे तुम्ही लागल्यानंतर. आणि असं समजायचं की ते लागल्यानंतर डायलॉग मारायचा आपल्याला वर्दीवर. हा अरबी अर्थ है तुम्हारे जमीन की मोहताज जाहिर करो, हुकुम की तालीम हो, मौज नक्कल नहीं चलेगी. तबले का खासा इनाम पाने के लिए पैज मंजूर होनी चाहिए. कसा ना पाठ काय एवढं कॉमेडी यार. एक एक करायचं. आज एक ओळ, दुसऱ्यांदा दुसऱ्या, दुसरी, तिसरी, 4 दिवस लागले तर तुला कुठं मला एका दिवसात पाठ कर. जरा जरा करायचं, जरा जरा मग लक्षात राहते आकार. नाही तर मग पाठ करा. काही जणांना ट्रिक्सची गरजच नाही. उगा द्यावं लागेल काही जणांसाठी. ट्रिक्सची काय गरज आहे? पाठच करायचं. शब्द अर्ज उर्फ इनाम जाहीर खर्च मंजूर आहे हंगाम जे काय तुम्हाला जितके लक्षात राहतात मग. पण इतके नाही राहणार ना. आता इतक्यापैकी तुमचे याच्यातले 2च राहिले, याच्यातले 3, याच्यातले 3, 7, 8, 9, 10 होतात शिल्लक. त्याच्यापैकी परीक्षेला येते. कारण तुम्ही घेतलेली सत्य मेहनत त्याला दिसत असते. काळजी करू नका. आणि म्हणून तुम्ही वाचलेल्यापैकीच काही ना काहीतरी एक्झाम मध्ये येत असते. ओके सर, तुम्ही लक्षात ठेवसाल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि शब्दसिद्धी मधला आपला पहिला प्रकार त्यामध्ये सिद्ध शब्द. बरोबर आहे. त्याच्यामध्ये आज पाहू लागलो परभाषी शब्द. त्यामध्ये स्वकीय आणि परकीय असे शब्द होते. तर काही पाहिलेले आहेत, काही राहिले असतील. तुम्ही थोडासा अभ्यास करा. हा उद्यापासून थोडा शिकवायचा भाग आहे तो शिकवतो. कोणता? साधित शब्द जे की तुम्हाला पाठच आहे. उपसर्ग घटित शब्द, प्रत्यय घटित शब्द, सामासिक शब्द आणि अभ्यस्त शब्द. ते मोजून 5 ते 10 मिनिटात सगळे लक्षात राहतात. काही नाही त्याच्यामध्ये दर, हर, गैर, बिन, बे. सुरुवातीला लागला उपसर्ग, नंतर लागला प्रत्यय, शब्दाची पुनरावृत्ती झाली, अभ्यास. एका मिनिटात आपण उद्या ज्याला लक्ष ठेवू. ते सोपं आहे. जितकं अख्खा धडा शब्दसिद्धी अवघड नाही. लोकांना बदनाम केलं होतं शब्दसिद्धीला. फक्त तत्सम शब्द सोपे आहेत, तद्भव सोपे आहेत, देशी शब्द आहे. त्याच्यामध्ये तामिळ, तेलुगू 2-4 शब्द आहेत, गुजराती थोडे. जे जे जास्त आहेत आणि जे तुम्हाला अवघड वाटले त्यालाच फक्त बाजूला काढा. उद्याचा भाग सोपा आहे. मग अवघड काय शब्दसिद्धी तर म्हणायचं काय नाही. माझ्या फक्त लक्षात काय नाही माहिती, फारशी शब्द नाही, पोर्तुगीज नाही, अरबी नाही. मग या 3 शब्दासाठी पूर्ण शब्दसिद्धीच अवघड आहे. असं कसं होऊ शकते? कालपर्यंत तुला सगळं सोपं जावं लागलं. तत्सम सोपं गेलं, तद्भव गेलं, देशी गेला, तामिळ गेलं, तेलुगू गेलं, हिंदी सोपा आहे, इंग्रजी सोपा आहे, नाही का सोपं? मग 90% कार्यक्रम सोपा, 10% अवघड होते. या 10% अख्खा धडाच अवघड आहे हे म्हणणं गलत आहे. बी पॉझिटिव्ह. या 10% काय अवघड आहे त्याला बाजूला काढा. 2 दिवस इतरांपेक्षा जास्त मेहनत त्याच्यावर घ्यायची.
पाठच होऊन जाते कारभार. ओके, थांबू आपण सरकारी